अजित पवारांच्या विमान अपघाताप्रकरणी आमदार अमोल मिटकरी यांनी काही सवाल उपस्थित केलेत। मृत्यूच्या आदल्या दिवशी दुपारनंतर अजित पवारांचा कुठलाही कार्यक्रम नव्हता। या दरम्यान अजित पवार पक्षातील कार्यकर्त्यांशी भेटल्याचं समजलं। दुसऱ्या दिवशी काम आटोपून बारामतीकडे निघाले, त्यानंतर त्यांचा अपघात झाला। मात्र गेल्या 3 दिवसांपासून मनात शंकांचं काहूर माजल्याचं मिटकरींनी म्हटलंय। त्याने ट्विटरवरून अपघाताबाबत काही प्रश्न उपस्थित केलेत। पाहुयात मिटकरींनी काय ट्विट केलेलं आहे। गेले 3 दिवस मनात शंकेचं काहूर आहे। प्रश्नांचा आगडोंब उसळतोय। मृत्यूचं राजकारण करण्याचं पाप मी तरी करणार नाही, मात्र हे प्रश्न माझं मन विचारताय। अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला, मग प्रत्यक्षात 5 मृतदेहच का सापडले? 6वी व्यक्ती कुठे गेली? टेक ऑफ आधी प्रवासी यादी डिजिटली नोंदलेली असते, मग विसंगती का? एखादाही कागदाचा तुकडा जळालेला का दिसत नाहीये? एवढ्या वेळा पायलट का बदलले गेले? प्रश्न विचारणं म्हणजे अफवा नाही, असं ट्विट अमोल मिटकरींनी केलंय। अमोल मिटकरींनी केलेल्या ट्विटरवरून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे आणि सूरज चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। पाहूया। मिटकरी यांनी ट्विट करत काही शंका उपस्थित केलेली आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की 6 जण हे जर प्लेनमध्ये होते तर मग 5 जणांचा मृत्यू झाला, असं का झालं? वारंवार पायलट का बदलले गेले, असं त्यांनी अशा प्रकारचं ट्विट केलेलं आहे। या संदर्भामध्ये मुख्यमंत्री महोदयांनी आणि त्या खात्याचे नागरी उड्डाण खात्याचे मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सुद्धा चौकशी करण्याचे आदेश दिलेले आहेत आणि ते सगळे चौकशीचे जे काही निष्कर्ष असतील ते महाराष्ट्रातल्या जनतेपुढं त्या ठिकाणी आलेच पाहिजेत। ब्लॅक बॉक्समध्ये ज्या काही बाबी असतात, म्हणजे नोंदी असतात, ते सुद्धा ते इन्व्हेस्टिगेशन टीमच्याकडनं केलं जाईल। आता संशयता येतोय ना, प्रत्येकाला संशय येतो। प्रत्येक जण आपापल्या अँगलने त्या ऍक्सिडेंटकडे पाहत आहे। ते एवढं क्रॉस होऊन ते कोसळलं कसं? जिथं ऍक्सिडेंट झाला त्याच्या एक्झॅक्ट समोर दुसऱ्या साईडला रस्त्याच्या पलीकडे एक पेट्रोल पंप आहे। तिथून त्या सीसीटीव्ही फुटेजमधून जो काही पिक्चर समोर आलेला आहे तो वेगळा आहे, म्हणून याची चौकशी होणं गरजेचं आहे आणि सरकारने ते मान्यही केलेलं आहे। त्या पद्धतीने त्याची चौकशी सुद्धा होते। जे काही डीजी इन्व्हेस्टिगेशन आहेत, DGCAचे ते काम करत आहेत। ब्लॅक बॉक्स सापडलेला आहे, त्याच्यामुळे त्यातलं सगळं सत्य जे आहे ते बाहेर येईल। फॉर्च्युनेटली 2 गोष्टी असतात की याचं जे सगळं कम्युनिकेशन असतं ते कम्युनिकेशन हे पूर्णपणे स्टोर्ड असतं, त्यामुळे ते सगळं अवेलेबल आहे। आणि जे इंटरनल कम्युनिकेशन असतं, म्हणजे 2 पायलट आपल्याशी काय बोलले असतील एकमेकाशी किंवा त्यांनी काय केलं असेल, हे ब्लॅक बॉक्समध्ये स्टोअर होतं। त्यामुळे या दोन्ही गोष्टींचा ज्यावेळेस त्याची पडताळणी होईल त्यावेळेस सगळं सत्य आपल्यासमोर येईल।